धन्यवाद सभापती महोदय. आहेत मंत्री महोदय आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्कलकुवा आणि धडगाव हे अतिदुर्गम असे आदिवासी बहुल तालुके आहेत आणि या अतिदुर्गम सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या या दोन तालुक्यांमधल्या ज्या आशाताई काम करतात त्या आशाताईंच्या प्रश्नांसाठी आज ही अतिशय महत्त्वाची अशी अर्धा तास चर्चा लावलेली आहे. सभापती महोदय, या अक्कलकुवा आणि धडगावमध्ये मी 4 दिवस स्वतः वास्तव्याला होते. विविध अतिदुर्गम अशा पाड्यांवर गेले. तिथे काम करणाऱ्या आशाताई असतील, अंगणवाडी ताई असतील, तिथे काम करणारी आरोग्य व्यवस्था असेल, या सगळ्यांना भेटून नक्की अडचणी काय आहेत ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. मला आनंद आहे की तिथून आल्यानंतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. राज्याचे कार्यतत्पर असे आरोग्यमंत्री माननीय आबिटकर साहेब यांची भेट घेतली. दोघांनाही अहवाल दिला यामध्ये काय सुधारणा करणं अपेक्षित आहे, ज्यामुळे आपला नेहमीचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष आपण त्यावर काम करतोय परंतु आजही सोडवू शकलेलो नाही, तो म्हणजे कुपोषणाचा प्रश्न, तो म्हणजे बालमृत्यूचा प्रश्न. असं एकही अधिवेशन गेलं नाही की ज्या अधिवेशनामध्ये मी सभागृहात असतानाही आणि मी सभागृहात नसतानाही कित्येकदा हाच प्रश्न प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारला जातो. आणि ज्यांच्या जीवावरती या आरोग्याच्या सेवा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो त्या आशाताईंचं फार मोठं महत्त्व आहे. साहेब, सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेला हा अक्कलकुवा आणि धडगाव हा अतिदुर्गम, हे मी तुम्हाला वारंवार यासाठी सांगते कारण दळणवळणासाठी रस्ताच नाहीये. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या परमिशन्स, कधी वन खात्याची एनओसी, कधी आणखीन काही, आणि त्यासाठी या लोकांपर्यंत पोहोचणं, शासनाच्या सेवा पोहोचवणं हे खरोखर जिकरीचं काम आहे. मी आजच्या या अर्ध्या तास चर्चेमध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेबांचंही अभिनंदन करेन की ज्या वेळेला आम्ही या अक्कलकुवा धडगावच्या दळणवळणाचा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो, कारण साहेब हा जास्तीत जास्त भाग हा फॉरेस्टच्या अंडर येतो. त्यांनीही मिनिटाचा वेळ न दवडता तिथल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्याचा रिपोर्ट मागवलेला आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये वन खात्याकडनं सुद्धा एनओसीज येतील आणि अक्कलकुवा धडगावमध्ये जो दळणवळणाचा प्रश्न आहे तो सुटेल. सभापती महोदय, विषय आहे आशाताईंचा. आणि ही आशाताई महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत असलेल्या घोषणा, आरोग्य विभागाच्या, लस असेल, औषध असेल, एखादं तुम्ही जसं नसबंदीचा एक विषय आणला ते जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स करणं असेल, HPV लस आली त्या लस देण्यासाठी मुलीला तिच्या आईवडिलांना तयार करणं असेल, यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये आशाताईचा सिंहाचा वाटा आहे. मी तर असं म्हणेन की जर आशाताई नसेल तर अक्कलकुवा धडगाव किंवा दुर्गम भागात की फक्त तिथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य सेवा पुरवणं हे अत्यंत जिकरीचं काम होईल. सभापती महोदय, आणि इतकं महत्त्वाचं काम खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या, खऱ्या अर्थाने वॉरियर असणाऱ्या या आशाताईंच्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या मिलिंद काही मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करायला हव्या, यासाठी आज अर्धा तासाची चर्चा आहे. यातले बरेच मुद्दे आरोग्य मंत्री साहेब त्यांच्या उत्तरामध्ये सांगतीलच. अशी बैठक आमची झालेली आहे आणि त्यामध्ये 80% प्रश्न हे आरोग्य मंत्री साहेबांनी तिथल्या तिथे सोडवले आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन. आरोग्य मंत्री कसा असावा? तो फक्त प्रशासकीय कायद्यांमध्ये न अडकता संवेदनशीलतेने विचार करणारा असावा. माझ्या डोळ्यासमोर जेव्हा प्रशासकीय अधिकारी सांगतात साहेब इकडे पैसे देता येत नाहीत, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं या स्कीम मध्ये होत नसेल तर त्या स्कीम मधून दे, पण काम थांबायला नाही पाहिजे, काम पूर्ण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा एक कार्यतत्पर आरोग्य मंत्री आज महाराष्ट्राला लाभलाय. जे काही महत्त्वाचे मुद्दे आशाताईंच्या बाबतीत आहेत
त्यामधले आपण सभापती महोदय पुरुष नसबंदी, आणि ती पुरुष नसबंदी जर झाली तर त्या ठिकाणी जो माणूस ही नसबंदी करतो त्याला 1000 रुपये देतो, जो डॉक्टर ही नसबंदी करतो त्याला आपण 100 रुपये देतो, आणि आशाताईला आपण 250 रुपये देतो. आम्ही म्हणतो की हे 250 रुपये वाढवून द्यायला पाहिजे, कारण इतर ठिकाणी काम करणं, इतर ठिकाणी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणं परब साहेब फार सोपं आहे, पण आदिवासी पाड्यांमध्ये सोपं नाही. त्यांना जाऊन सांगावं लागतं, त्यांना जाऊन बोलावं लागतं. श्रीकांत दादा त्यांना जेवायला द्यावं लागतं, आणि दादा त्यांना वेळ पडली तर प्यायला सुद्धा द्यावं लागतं. हे सगळं काम आमची आशाताई करत असते. त्यांना समजवते, त्यांना केंद्रापर्यंत घेऊन येते, आणि तेव्हा कुठे हे पुरुष तयार होतात आणि त्या ठिकाणी नसबंदीचे जे ऑपरेशन आहेत जे आपल्या आरोग्य विभागाकडनं केले जातात ते होतात. पण याचं मानधन फक्त 250 रुपये मिळतं. सभापती महोदय, त्या माणसाला तिथून आणणं, इथं दळणवळणाची सोय नाही. एक घर एका डोंगरावर आहे तर दुसऱ्या डोंगरावरती 4 घरं आहेत. तिथे पोहोचणं आणि उतरणं अत्यंत जिकरीचं काम आहे, पण ते काम आपली आशाताई त्या ठिकाणी करत असते. याला जोडून मी आरोग्य मंत्री साहेबांकडे मागणी केली आहे की आपण या 1000 रुपये जे पुरुष नसबंदीचे देतो ते सुद्धा वाढवून 5000 रुपये करायला पाहिजे. कारण जेव्हा एखादी माता ही गरोदर होते तेव्हा तिच्या मागे शासन विविध योजनांच्या मागे 25,000 रुपये खर्च करतो, आणि तेच आपण जरी पुरुषांच्या नसबंदीसाठी असलेलं मानधन त्या ठिकाणी वाढवलं तर निश्चितपणे शासनाचा जो गोल आहे तो त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थात हे सुद्धा काम आपल्या आशाताईच्या माध्यमातून होणार आहे, आणि म्हणून आशाताईला जे 250 रुपयाचं मानधन दिलं जातं ते वाढवून त्या ठिकाणी 500 रुपये केलं पाहिजे, डबल केलं पाहिजे. कारण ही आशाताई कुठल्या बसने जात नाही, तिथे बसच नाही जात. आशाताई कुठल्या रिक्षेने जात नाही. भाई आजचा प्रश्न नाही, आधीपासूनचाच. तुम्ही द्यायला पाहिजे होते मागच्या वेळेला 1000, तर आता 2000 मी मागितले असते. पण गंमत अशी आहे की तिला डोंगरावर जावं लागतं, रस्ता नाहीये, तिथपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये. आणि म्हणून सभापती महोदय, या 250 रुपयाचे 500 रुपये झाले पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. एका मातेला डिलिव्हरीसाठी नेणं हे सुद्धा आमच्या आशाताईचं काम आहे. जेव्हा बाई गरोदर होते तेव्हापासून तर तिच्या डिलिव्हरीपर्यंत सावलीसारखी जर कोण असेल तर ती आमची आशाताई असतील. तिची आई नसेल, वडील नसेल, नातेवाईक नसतील, पण तिच्या सोबत जर असेल तर रात्रंदिवस फिरणारी आमची आशाताई आहे. आणि त्यातही जर ती महिला, ती माता डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेली तर त्याच्यातले 300 रुपये या आशाताईचे कट होतात. या पद्धतीची प्रसूतीच्या आधी 300 आणि प्रसूतीच्या नंतर 300 अशी आपली योजना आहे. आता प्रसूतीला नेल्यानंतर बऱ्याचदा सिव्हिलला आणि आरएचला जावं लागतं, 90% जावं लागतं, 2-2, 4-4 दिवस थांबावं लागतं. बाळाचा जन्म कधी होणार सभापती महोदय हे फक्त परमेश्वरच सांगू शकतो. कधी गेल्या गेल्या बाळाचा जन्म होतो, कधी 2-2, 4-4 दिवस थांबावं लागतं. पण मातेला एकटीला सोडून ही आशाताई तिच्या घरी जाऊ शकत नाही, तिला तिथेच थांबावं लागतं, त्याच हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं. सभापती महोदय, ज्या वेळेला ती आशाताई तिथं थांबते तिला राहण्याची सोय नाही. डॉक्टर साहेब, तिला जेवण पण दिलं जात नाही, आणि ती एकटी नसते, तिच्यासोबत त्या मातेच्या घरचे पेशंटचे लोकही असतात. आणि मग मी तिला म्हणते, अगं तू का नाही जेवत? ती म्हणते, ताई मी एकटी कशी जेवू? माझ्यासोबत जी आलेली लोक आहेत ती अशीच आहेत, गरीब आहेत, त्यामुळे वेळ पडली तर तिची पदरमोड करून त्यांना जेवू घालावं लागतं. सभापती महोदय, हे सुद्धा आपली आशाताई करते. तिचं म्हणणं काय आहे? तिचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला तिकडे गेल्यानंतर 3-3, 4-4 दिवस राहावं लागतं. किमान एक वॉर्ड तर आशांसाठी द्या, की इकडे माता जर ऍडमिट आहे तर या वॉर्डमध्ये रात्री झोपायला त्या आशाताईला जागा असेल. हॉस्पिटलला आपण जेवण देतो, पेशंटला जेवण देतो, त्या पद्धतीने या आशाताईला सुद्धा जेवण दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धडगाव अक्कलकुवेला
मातेला RH आणि सिव्हिल पर्यंत नेणं तिथून अत्यंत जिकरीचं काम आहे साहेब. 110 किलोमीटरचा रस्ता आहे. रस्ता सुद्धा साधा नाहीये. आणि असं असताना मोठ्या जिकरीने तिला न्यावं लागतं. तिथे नेणं याच्यासाठी गाडी लागते. ही गाडी PHC ला गाड्यांची काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. आम्ही आता आरोग्य मंत्री साहेबांकडे मागणी केली आहे की प्रत्येक PHC ला 2 ॲम्ब्युलन्स असल्याच पाहिजे. प्रत्येक RH ला आणि सिव्हिलला 4 ॲम्ब्युलन्स असल्या पाहिजे. हा पावसाचा सीझन आहे. या वेळेला फार अडचणीचा काळ असतो. सभागृहाची वेळ वाढवण्यात येत आहे. त्यामुळे RH ला आणि सिव्हिलला 4 ॲम्ब्युलन्स तर PHC ला 2 ॲम्ब्युलन्स असले पाहिजे. सभापती महोदय, बाई अडली आहे. तिचे दिवस भरलेत. तिला हॉस्पिटलला न्यायचंय पण ॲम्ब्युलन्स नाहीये. अशा वेळेला प्रायव्हेट गाडी करण्यापलीकडे त्या आशाताईकडे काही एक सोर्स नसतो. 3000 रुपये त्याच्यासाठी लागतात सभापती महोदय. आणि ते पैसे शासनाकडनं उशिरा मिळतात. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आत्ताच आरोग्य मंत्री साहेबांनी सगळे बिल क्लिअर केलेत. मी त्यांना नम्रपणे विनंती करू इच्छिते की आरोग्य मंत्री साहेब, या आशाताईंचे अजिबात पैसे अडवू नका. 3000 रुपये त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आज 3000 रुपयाची पदरमोड करून माताला सुरक्षितपणे हॉस्पिटलला नेण्याचं काम ते करतात. आणि त्यांचे पैसे आपण महिने त्या ठिकाणी रखडवतो. एकदाच कधीतरी ते देतो, पैसे देत नाही असं म्हणणं नाहीये. पण जर ते दर महिन्याला दिले गेले तर आमच्या आशाताईवरचा जो ताण आहे तो त्या ठिकाणी कमी होईल. तिला 1200 रुपये त्या ठिकाणी द्यावे. तिच्या गाडीचे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी द्यावे. मागणी आमची की या छोट्या छोट्या पाड्यांमध्ये मोठ्या गाड्या जात नाहीत. छोट्या फोर्सच्या ज्या ॲम्ब्युलन्स पूर्वी कार्यरत होत्या, सभापती महोदय, त्या फोर्सच्या ॲम्ब्युलन्स पुन्हा एकदा अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, हरपाल सट्टा, हरदास कुठला मेळघाटचा, हरिसाल पट्टा असेल, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गाड्या जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी अशा छोट्या फोर्सच्या ॲम्ब्युलन्स देण्याची गरज आहे. आणि जर त्या मिळाल्या तर आमच्या आशाताईला तिच्या पदरचे 3000 रुपये खर्च करावे लागणार नाहीत, जे शासनाकडनं आम्हाला उशिरा मिळतात. सभापती महोदय, आज एवढं काम आमची आशाताई करते. तुम्ही अंगणवाडी ताईंना सरकारी मोबाईल दिले, आमच्या आशाताईला मोबाईल दिलेला नाहीये. एक मोबाईल त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तो पण चांगल्या प्रतीचा दिला पाहिजे, ज्याचा वापर त्या करू शकतील. सगळ्या ठिकाणी राज्यामध्ये रूल आहे की 10 आशाताईंच्या मागे एक प्रवर्तक असते. पण या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. 10 नव्हे 8 आशांच्या मागे एक प्रवर्तक नेमण्याची गरज आहे. ज्या वेळेला सभापती महोदय, कौतुकाची गोष्ट आहे हो, उद्रेकजन्य परिस्थिती येते, कुठे जाऊ शकत नाही, पेशंट आजारी आहे, आशाताईच्या घरामध्ये उपचार केले जातात. आपल्या घरातला सदस्य समजून ही आशाताई त्या परिवाराला किंवा त्या पेशंटला त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये उपचार देते, त्याचं खाणं पिणं बघते, आपल्या घरातला परिवार समजून त्याची सेवा करते. आज एवढं मोठं काम आपली आशाताई करते. नोव्हेंबर 25 पासून मला माननीय आरोग्य मंत्री साहेबांना विनंती करायची, राज्याचा मोबदला जो आहे तो येतोय, तो दर महिन्याला मिळतोय, पण तो सुद्धा तुटपुंज आहे. आज 10,000मध्ये काय होतं साहेब, तुम्ही सांगा. जाण्या येण्यामध्ये पैसे जातात. 3-3 हजार रुपये तर एक प्रायव्हेट गाडी करायला आम्हाला जातं. आणि महिन्याला किती डिलिव्हरी होतील हे काही कोणी सांगू शकत नाही. आणि अशा वेळेला या मानधनामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. सभापती महोदय, नोव्हेंबर 25 पासून केंद्र शासनाचा जो मोबदला आहे तो आलेला नाहीये. तो नक्की येणार आहे, परंतु त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा आरोग्य विभागाकडून करावा. आणि जो केंद्राचा इन्सेंटिव्ह बाकी आहे तो सुद्धा आशाताईंना लवकरात लवकर करून द्यावा, ही त्या ठिकाणी विनंती करते. सभापती महोदय, जननी सुरक्षा योजना 2 वेळेच्या जेवणासाठी 100 रुपये दिले जातात. कधी कधी 3 दिवस डिलिव्हरीला लागतात. त्या नातेवाईकांना जेवण द्यावं लागतं. जे मी तुम्हाला म्हटलं, 100 रुपयामध्ये एक माणूस पण 2 वेळेचं जेवण कसं जेवेल सभापती महोदय. आणि त्यामुळे मला असं वाटतंय आणि त्यांची मागणी सुद्धा आहे की त्या ठिकाणी जननी सुरक्षा योजनामध्ये 2 वेळेच्या जेवणाचे 100 रुपये नाही तर 600 रुपये करा. कारण ही आशाताई एकटी जेवत नाही, तिच्यासोबत पेशंटचे 3-4 नातेवाईक जे तिच्याच सारखे उपाशी तापाशी असतात त्यांना ती जेवू घालते. हे महत्वाचं आहे. सभापती महोदय, सोनोग्राफीचे कॅम्प भरतात. सोनोग्राफीचे कॅम्प कुठे भरतात?
सोनोग्राफीचे कॅम्प नंदुरबारला, कधी तळोद्याला, कधी शहाद्याला, कधी त्या ठिकाणी धडगावला, कधी मोलगीला, त्यावेळेला पाड्यावरनं महिलांना आणावं लागतं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या जाण्या येण्याचा जो भत्ता आहे तो सुद्धा सभापती महोदय दिला जात नाही. तो तात्काळ देण्यात यायला पाहिजे. कधी कधी दिवस जातो अन्नाशिवाय, पोटामध्ये अन्नाचा कण नसतो आशांचा, कारण या सगळ्या गरोदर मातांना तिथं घेऊन येणं, त्यांना परत पोहोचवणं, त्याच्यासाठीचा जो भत्ता आहे तो त्या ठिकाणी दिला जात नाही. सोनोग्राफीसाठी महिलांना आणावं लागतं. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, जसं मी सांगितलं. छोट्या फोर्सचे ॲम्ब्युलन्स पाहिजे. आता 5चं परमिट, जर समजा प्रायव्हेट गाडी घेतली आणि त्याला 5चं परमिट आहे, परमिट झालं आणि त्यांचं म्हणणं आहे की ऍक्सिडेंट झाला तर विचारलं जातं की परमिट किती, पासिंग किती लोकांचं आहे. पेशंट सोबत नातेवाईक असतात 10 ते 12, पासिंग असतं 5 जणांचं. आणि त्यामुळे त्यांना जो आहे त्या गाडीचा, प्रायव्हेट गाडी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, कारण त्याचा इन्शुरन्स वगैरे असतो. आणि म्हणून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पण तिथे किती गरजेची आहे हे तुम्हाला या उदाहरणावरनं कळेल. सभापती महोदय, आशाताईकडे आता 5 किलोचा वजन काटा आहे. तिची मागणी आहे बऱ्याच दिवसांपासून की आता तो 5 किलोचा वजन काटा नको, आम्हाला 10 किलोचा वजन काटा पाहिजे. त्यांची मागणी आहे. आम्ही घरी जातो, आम्हाला थर्मामीटर पाहिजे. तर एक थर्मामीटर देणं, वजन काटा जो आहे तो 5 किलोच्या ऐवजी 10 किलो देणं, ही त्यांची आत्ताची मागणी आहे आणि त्याच्याकडे आपल्याला बघितलं पाहिजे. सभापती महोदय, छोटीशी गोष्ट आहे. युनिफॉर्म आहे, एक पिवळा गुलाबी रंगाची साडी आणि एक जांभळ्या रंगाची साडी, 2 साड्या द्या. 2 म्हणजे 2 जोड द्या. ही त्यांची छोटीशी मागणी आहे. आणि साडीसाठी 600 रुपये वाढवून द्या. म्हणून माझी माननीय आरोग्य मंत्र्यांना या ठिकाणी विनंती आहे, सभापती महोदय, या बहिणींना तुमच्याकडनं भाऊबीज म्हणा की तुमच्याकडनं रक्षाबंधन म्हणा, साड्यांचं जे आहे ती क्वालिटी चांगली असली पाहिजे. त्या साड्या 2-2 जोड दिल्या पाहिजे. त्याचे पैसे जर तुम्ही देताय तर ते 600 रुपये त्याच्यामध्ये वाढवून द्यायला पाहिजे. ही सुद्धा त्यांची मागणी आहे. रिचार्ज करायला शासनाकडनं 100 रुपये दिले जातात. मोबाईल दिला जात नाही, पण रिचार्जला पैसे दिले जातात. ते असतात फक्त 100 रुपये. आता 100 रुपये रिचार्जमध्ये त्यांचं कामच होत नाही. 250 रुपये त्यांना त्यांच्या घरून करावे लागतात. मला कौतुक आहे या महिलांचं. तुम्ही जर त्यांना भेटलात सभापती महोदय तर तुमच्या लक्षात येईल की या महिला किती प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. पण कामाची ना नाहीये, गाडी नाहीये, काम करतात. भत्ता नाहीये, काम करतात. जेवण देत नाही, काम करतात. झोपायला जागा देत नाही, काम करतात. वाड्यांवर पोचतात, वस्त्यांवर पोचतात. नाही पोचता आलं आपल्या घरामध्ये बसवतात, तिकडे पेशंटची सेवा करतात. मला वाटतं या आरोग्य दूतांसारखं काम आणखीन राज्यामध्ये कुणी करू शकत नाही. आणि म्हणून या छोट्या छोट्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी समजते. सभापती महोदय, अत्यंत संवेदनशील असे आपले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे, कार्यतत्पर आणि तितकेच संवेदनशील असले आरोग्यमंत्री साहेब यांनी याच्यातले बरेच प्रश्न सोडवलेत. पण अजूनही जे काही प्रश्न बाकी आहेत ते त्यांनी मार्गी लावावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. मंत्री महोदय.